नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एक नवीन टूर सिरीजमध्ये. आज आम्ही आलो आहोत द लँड ऑफ फ्लेक्सिबल म्हणजे सिक्कीम आणि क्वीन ऑफ हिल्स म्हणजे दार्जिलिंग एक्सप्लोर करायला. पुढचे 7 दिवस आम्ही पहाड आणि गरम गरम मोमोज सोबत घालवणार आहे. जर तुमची पण ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अनलिमिटेड गाईड ठरणार आहे. चला तर मग सुरू करूयात. NJP स्टेशनवरून आम्ही प्रायव्हेट टॅक्सी गंगटॉकसाठी केली. जवळजवळ 4 ते 5 तास लागतात. रस्त्यात तुम्हाला दिसतील ते सई रिव्हरचे एकदम सुंदर व्ह्यू. गंगटॉकला पोहोचल्यावर आम्ही चेक इन केलं आमच्या हॉटेलमध्ये आणि संध्याकाळी गेलो MG मार्गला. मंडई, हा रस्ता इतका स्वच्छ आहे की तुम्हाला वाटणारच नाही इंडियामध्ये आहोत. नंतर आम्ही गेलो 400 फीट उंचीवर ट्रस्मो लेक. बघा हे पण किती ब्ल्यू आहे. इथे तुम्ही याक राईड करू शकता. त्याच्या पुढे आहे बाबा मंदिरांना तुला पास. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुलासाठी परमिट लागतो, तो तुमचा ट्रॅव्हल एजंट 1 दिवस आधी काढून देतो. थंडी इतकी आहे की हातपाय गार पडतात, पण व्ह्यू एकदम कडक आहे. सिक्कीमची खरी ब्युटी बघायची असेल तर नॉर्थ सिक्कीमला यायच लागतंय. आम्ही गेलो होतो युएनबँग व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणतात. आणि जर तुम्हाला बर्फ बघायचा असेल तर 0 पॉईंट मिस करू नका. इथे ऑक्सिजन थोडा कमी होतो, म्हणून सोबत पॉपकॉर्न आणि कापूर ठेवा. सिक्कीम नंतर आम्ही आलो दार्जिलिंगमध्ये. पहिली गोष्ट तिथली टॉय ट्रेन UNESCO हेरिटेज आहे. आणि दार्जिलिंगचा टी तर जगप्रसिद्ध आहे. टायगर हिलवरून सकाळी 4 वाजता सूर्योदय बघण्यात एक वेगळीच अनुभव आहे. आता बोलूयात सगळ्यात महत्वाच्या गोष्टीबद्दल, किती खर्च येतो. आमचं 6 नाईट 7 डेजचं पॅकेज होतं. त्याच्यामध्ये 3 स्टार हॉटेल आणि प्रायव्हेट टॅक्सी होती. जवळजवळ 22 ते 25 हजार खर्च एका माणसाला येतो. त्याच्यामध्ये फूड इन्क्लूड होतं, ऑल राईड्स इन्क्लूड होतात आणि ऑल फूड आणि ऑल ट्रॅव्हल एक्सपेन्सेस 20 ते 25 हजारात होऊन जातं. वाटलं असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.